जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. तर आपल्या चॅनल फोर्स लवर जय पालवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे भावांनो. तर आज आपण SSC GD भरती 2024च्या फिजिकलची आणि मेडिकलची अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. म्हणजे 26 सप्टेंबर रोजी आज सकाळी ज्या मुलांचं फिजिकल झालेलं आहे त्यामध्ये किती मुलं प्रेझेंट होते आणि किती मुलं अब्सेंट होते आणि किती मुलं फिजिकलमध्ये पास झालेले आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्यासोबतच पुणे सेंटरला 24 तारखेला ज्या मुलांचं मेडिकल झालं होतं त्यापैकी एका पास झालेल्या कॅन्डिडेटने आपल्याला मेडिकलची इन्फॉर्मेशन दिली आहे. ते मी तुमच्यासाठी लाईव्ह प्रूफ रेकॉर्डिंगद्वारे आणली आहे. तर तुम्ही अगोदर आजच्या फिजिकलची अपडेट बघा आणि त्यानंतर ते रेकॉर्डिंग पण ऐका. तर हे तुम्ही बघू शकता भावांनो, पुणे तळेगावला 26 सप्टेंबरला 100 मुलं जे होते ते फिजिकलसाठी बोलवलेले होते. त्यापैकी 34 मुलं अब्सेंट होते आणि 66 मुलं जे होते ते तिथं फिजिकलसाठी आले होते. तर त्यापैकी हाईट आणि चेस्टमध्ये 9 मुलं जे होते ते फेल झाले आणि रनिंग क्वालिफाय झालेली मुलं जे होते ते 36 मुलं जे असे आहे ते रनिंग क्वालिफाय झाले मेडिकलसाठी. JNPT रायगडला 26 सप्टेंबरला 100 मुलं बोलवलेली होते. त्यापैकी 35 मुलं अब्सेंट होते आणि 65 मुलांनी रिपोर्टिंग केली होती. तर हाईट, चेस्ट आणि रनिंगमध्ये 20 मुलं फेल झाले आणि 45 मुलं रनिंग पास झाले मेडिकलसाठी. RCFL चेंबूरला 53 मुलांनी रिपोर्टिंग केली होती. त्यापैकी हाईट, चेस्टमध्ये 11 मुलं फेल झाले आणि 42 मुलं जे होते ते रनिंगसाठी सोडले होते. त्यापैकी 37 मुलांनी रनिंग पास केली आणि मेडिकलसाठी क्वालिफाय झाले. यानंतर BSF चाकूरला 100 मुलं बोलवलेली होती. त्यापैकी 60 मुलांनी रिपोर्टिंग केली आणि 40 मुलं जी होती ती अब्सेंट होती आणि रनिंग क्वालिफाय करणारी मुलं आहे 47. तर हे बघा मित्रांनो, हा होता आजच्या फिजिकलचा अपडेट. हा फिजिकलचा अपडेट जो होता तो आज ज्या मुलांचं फिजिकल होतं त्या मुलांनी मला दिला होता. म्हणजे हा अपडेट जो आहे तो एकदम रिअल आहे. यानंतर पुणे सेंटरला 24 तारखेला ज्या मुलाचं मेडिकल झालं म्हणजे तो कॅन्डिडेट मेडिकलमध्ये फिट झालेला आहे त्याचा मी तुमच्यासाठी मेडिकलचा रिव्ह्यू घेऊन आलो आहे. ते तुम्ही हा तर रेकॉर्डिंगमध्ये लाईव्ह प्रूफमध्ये ऐकू शकता. तो तेच विचारायचं होतं म्हटलं, फिजिकलचं किती मुलं पास झाले त्या दिवशी म्हटलं. 27 जण पास झालो. 23 तारखेला का? हा, 23 ला. अच्छा. मग त्याचं मेडिकल त्या लगेच दुसऱ्या दिवशी मेडिकल झालं समजा. तर मेडिकल लगेच ब्लड वगैरे रक्त लगेच समजा एक्सरे सर्व दुसऱ्या दिवशी का? दुसऱ्या दिवशी सगळं मेडिकल दुसऱ्या दिवशी. पहिल्या दिवशी फिजिकल आणि डॉक्युमेंट, दुसऱ्या दिवशी मेडिकल आणि तिसऱ्या दिवशी रिमेडिकल. अच्छा असं होतं. तर 27 मधून किती मुलं फिट झाली मग तिथं? 27 मधले 6 जणांना डॉक्युमेंट मध्ये हे केलं, अनफिट केलं. नाही त्यांना घरी पाठवलं म्हणजे परत आणा डॉक्युमेंट. अच्छा. मग 21 मधली आम्ही 10 जण फिट झालो आणि 11 जण रिमेडिकल. अच्छा. तर रिमेडिकल तुरंत आहे का? हो, लगेच दुसऱ्या दिवशी त्यात. अच्छा. असे तिथे डॉक्टर किती म्हटलं याच्या मेडिकलसाठी? डॉक्टर किती? 3 डॉक्टर आहेत. अच्छा. 3 डॉक्टर आहेत. तर त्याच्यापैकी समजा मेडिकल जास्त हार्ड घेत आहे का नॉर्मल आहे? एक काही डॉक्टर तो हार्ड घेतो, पंजाबी. तो जास्त हार्ड आहे का? जरा. म्हणजे त्यानं किती जणांना फिट केलं त्या दिवशी? आता आम्ही 7-7चं हे केलेलं 3 डॉक्टरकडे. तर त्याने 6 जणांना रिमेडिकल दिले आणि एकालाच फिट केले. अच्छा. म्हणजे 7 पैकी फक्त एक मुलगा फिट झाला आणि 6 मुलांनी फिट केले. हा, आणि एका डॉक्टरने फक्त एकाला रिमेडिकल दिलं आणि बाकीची फिट केली. अच्छा. म्हणजे पंजाबी जो डॉक्टर आहे समजा तो थोडासा मेडिकल हार्ड घेतोय समजा. पॉईंट देतो ते. जर माहिती आवडली असेल भावांनो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट पण करू शकता. जय महाराष्ट्र.